टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगाव जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्री अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे बऱ्याच भागांमध्ये शेताच्या पिकांचं असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आपण आता धरणगाव तालुक्यातल्या बोरखेडा या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण पिकं जी आहे या पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। शेताच्याच बाजूला या ठिकाणी एक नाला आहे आणि त्या नाल्याला पूर आल्यामुळे पावसाच्या पाण्याचा पूर आल्यामुळे ते पाणी थेट या ठिकाणी या शेतामध्ये शिरलं आणि शेतातली पिकं जी आहे पूर्णपणे या ठिकाणी आडवी पडली असून जमीनदोस्त झाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मोठा पैसा खर्च करून कर्ज काढून या ठिकाणी या शेतकऱ्याने शेती केली आणि पावसाच्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतात पाणी शिरलं आणि संपूर्ण पिकं जी आहे ती या ठिकाणी वाहून गेल्याचं पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे बाजूच्या शेतामध्ये कापूस लागवड केलेली आहे आणि कापसाचं सुद्धा पीक या ठिकाणी पूर्ण जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे आपण या नाल्याचं जे पाणी आहे या शेतामध्ये शिरल्यानंतर प्रवाह इतका जोरदार होता की शेताची जी विहीर आहे ती सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे खचल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर एकंदरीतच आपल्याला या अंदाज येईल की कशा पद्धतीने पाण्याचा प्रवाह असेल आणि किती जोरात हा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि यामुळे ही विहीर या ठिकाणी धसल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आणि या झालेल्या नुकसानामुळे आता शेतकऱ्याला पुन्हा ही विहीर बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागणार आहे आणि याच विचारामध्ये शेतकरी आता पुन्हा संकटात सापडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आपण या ठिकाणच्या शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार दादा, नेमकं बरं काय सांगणार, काय नेमकं झालंय शेतामध्ये? शेतामध्ये विहीर धसली आहेत, बस काय आहे त्याचं, तूर खलास झाली। अच्छा, कशामुळे झालंय सगळं? हे नाल्यामुळे झालं ना। पूर आला होता का नाल्याला? हा, नाल्याला पूर आला होता। अच्छा, पाऊस जोरात होता का? पाऊस जोरात होता, 9 ते 12 पर्यंत सायकलदार बद किती शेत आहे तुमचं? आमचे 1/2 एकर शेत आहे खाली। काय लावलं होतं शेतामध्ये? तूर। अच्छा, हा, पूर्ण नुकसान झालंय का? पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि आणि ते तूरचे जे होतं तो आज विहीर धसली माझी। अच्छा, विहीरला आता परत विहीरला परत 2.5-3 लाख रुपये खर्च येईल कमीत कमी। अच्छा, 3 लाखापर्यंत लागेल। बेकार परिस्थिती आहे, माय मुलं बाळ 3 मुली 1 मुलगा, काय करायचे आता? जेवले नाही तुम्ही सकाळच्या? जेवले नाही सकाळी, संध्याकाळी जेवू आता। अच्छा, म्हणजे हे मोठं नुकसान झालंय ना, खूप मोठं नुकसान, भलती परिस्थिती बेकार होऊन गेली। आता काय करायचे, मुलाचे लग्न बाकी आहे। पंचनामा करायला कोणी आलं होतं का पाहायला? कोणीच नाही। अच्छा, मी कळवलंय कोणाला? कोणाला कळवलं नाही आजपर्यंत। अच्छा, तर आता या ठिकाणी जो किती नुकसान झालं असेल तुमचं टोटल तरी? टोटल 3 लाखाच्या बरोबर 3 लाख पर्यंत। तर हे होते या ठिकाणी शेतकरी की कसं तरी या ठिकाणी विहीर बांधली, लाखो रुपये खर्च आला आणि त्यातच आता पावसामुळे पुन्हा या विहिरीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याला या ठिकाणी पुन्हा संकटात सापडलेलं आहे। एकीकडे पिकाचं, दुसरीकडे विहिरीचं, असं लाखो रुपयाचं संकट या ठिकाणी आता शेतकऱ्याला ओसरलेलं आणि या चिंतेमध्ये आज हे शेतकरी कुटुंब सकाळचं जेवलेलं सुद्धा नाहीये। आता परत उभं कसं राहायचं, नुकसानाची भरपाई कशी करायची, हाच विचार करताना हा शेतकरी जो आहे त्याच्या डोळ्यात पाणी आल्यामुळे तो भावूक झाल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळतं आहे। शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याच्या वतीने केली जाते आहे। कॅमेरा पर्सन वसीम खान सोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।